अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांचं दैवत असणारं विठ्ठलाचं वास्तव्य पंढरपूरला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची ज्याच्यावर श्रद्धा आहे असे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांची जी पालखी पंढरपूरला येते दोन्ही मार्ग करण्याची संधी मला मिळाली आणि आपला जवळपास 80% मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे. दिवे घाटामध्ये अडचण होती. 17 हेक्टर जागा आपण फॉरेस्टची घेतली आहे. ते काम करण्यामध्ये मार्ग खोदावा लागत होता. त्यामुळे आज मी काम बघितलं ते पण 4 लेन रोड झाला आणि अडचणीचा मार्ग त्यातला सुटलेला. ज्ञानेश्वरी पालखी मार्ग जो आहे हा 234 किलोमीटरचा आहे आणि याची किंमत 7,635 कोटी आहे. मोहोळ ते वाखरी, वाखरी ते कुडूस, कुडूस ते एरमपुरी, एरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट आणि दिवेघाट ते हडपसर. शेवटचं हडपसरचा पूल महत्त्वाचा आहे आणि त्याचंही काम सुरू आहे. त्यापैकी 4 पॅकेज पूर्ण झाले आहेत पण 2 पॅकेजमधलं जे उर्वरित काम आहे त्या दिवेघाट ते हडपसर या भागात 65% काम पूर्ण झालं आहे आणि धरमपुरी ते लोणंद हे 98% पूर्ण झालं. आणि हे जे शेवटचं पॅकेज आहे हडपसर ते दिवेघाट या कामाची आज मी पाहणी केली. 62% झालं आहे. 3-4 महिन्यात ते होईल. जास्तीत जास्त 4 ते 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल. याच्यामध्ये चौपदरीकरण करताना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र लेन 3.5 किलोमीटरची ठेवली आहे. विशेषतः त्यामुळे त्यांचं पायी चालणं सुरक्षित व सुव्यवस्थित होईल. दिवेघाटमध्ये रस्त्याची रुंदी 2 4 लेनमध्ये केली आहे त्यामुळे ॲक्सिडेंट होणार नाही. अनेक ठिकाणी फ्लायओव्हर, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास तेव्हा काही ठिकाणी दोन्ही बाजूला डेव्हलपमेंट झाली आहे. त्यामुळे मी फूट ओव्हरब्रिज असे बनवायला सूचना केली आहे की ज्याच्यामध्ये 3 व्हीलर आणि स्कूटर वरती चढून करता येईल आणि दिव्यांगात करताना सिनियर सिटीजन करताना इलेक्ट्रिक लिफ्टची व्यवस्था केली म्हणजे दोन्ही बाजूने जाण्याकरता अडचण येणार नाही. तुकाराम महाराज पालखी मार्ग हा जवळपास 130 किलोमीटरचा आहे. 4,416 कोटी. 3 पॅकेजमध्ये पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर, इंदापूर ते तोंडले. तरी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला. इंदापूर ते तोंडले 96% आणि बारामती ते इंदापूर 84%. तिथे पण मी जाणार आहे. साधारणतः बारामती, बावडा, अकलूज आणि श्रीपूर या गावांना आपण बायपास पण केलेला आहे. अनेक ठिकाणी जिथे आवश्यक आहे तिथे बायपास केलेला आहे. आज काही नवीन कामाची या घोषणा पण मी याच्या ह्याच्यात करणार. यामध्ये 46 तलाव आम्ही बांधले आहेत. 33.45 लक्ष टन माती म्हणून महामार्गाचा वापरण्यासाठी आलेला आहे आणि 3,345 TCM क्युबिक मीटर एवढं पाणी स्टोरेज झालेलं आहे. शिवाय अन्वित प्रकल्प आहे. मी पाण्यावर जास्त काम करत असतो. रस्ते बांधण्यापेक्षा मी शेती आणि पाणी याचं 90% काम करतो. मला 17 डिलीट डॉक्टरेट मिळालेलं आहे. त्यापैकी 7 डॉक्टरेट अँड डिलीट डॉक्टर कॉन्झर्वेशन अँड ॲग्रिकल्चर. याच्यामध्ये पाण्याच्या कामाबरोबर 40,000 आम्ही झाडं लावलेली आहेत आणि ती विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वृक्षवल्लीमध्ये जी नावं दिली ती शोधून ती लावलेली आहे. त्याच्याबरोबर 450 झाडं ट्रान्सप्लांट केलेली आहे. याच्यामध्ये एक आठवण मी करून देतो. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कान्हेरी गावाजवळ फॉरेस्टची जागा ते देत नव्हते तेव्हा त्यांनी कठोर निर्णय घेतला
आणि फॉरेस्टमध्ये घुसून मोठं वॉटर स्टोरेज बांधलं आहे, कॉन्क्रीटचा बंधारा आहे, बंड आहे आणि त्याच्यामुळे त्या भागात पाणी अडलं. तो त्यातलं एक आहे. महामार्गावर 2 ऐतिहासिक विशेषतः स्थळ आहेत. एक अहिल्या विहीर आणि बाजीराव विहीर, दोघांचं आम्ही जतन करून त्याला व्यवस्थित केलेलं आहे. याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मेट्रोमध्ये आणि पुलामध्ये जे 2 पियर तयार होतात त्यातलं अंतर मॅक्झिमम 30 ते 40 किलोमीटर असतं 2 पियरमध्ये. मीटर 30 ते 40 मीटर. पण आपण आता जे नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे त्याच्याकरता ते 120 मीटर, 100 ते 120 मीटर आपण ही मलेशियातून आणली. मी स्वतः याच्या इतकं घेतला. हा जो वरचा कास्ट होतो त्यात लोखंड नाही आहे, स्टील फायबर आहे. त्यामुळे कॉन्क्रीटपेक्षा तो लोखंडापेक्षा 4पट मजबूत होतो. आणि याला UHPFRC म्हणजे अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स कॉन्क्रीट असं म्हणतात. त्याचा वापर आपण केला आहे. आता पुण्यामध्ये आम्ही लवकरच या महिन्याभराच्या आतच 50,000 कोटी रुपयाचे 3 लेवलचे मोठे मोठे ब्रिजेसचं विभाजन करणार आहे आणि एकाच पियरवर ते उभे राहतात. इथे पण त्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि स्टील आणि लोखंडी श्रेणीच्या जागी स्टील फायबर वापरले. त्यानंतर ज्ञानेश्वर पालखी मार्गावर 13 पुलाचं काम आहे. त्यातील टेक्नॉलॉजी पूर्ण वापरलेली आहे आणि विशेषतः नीरा कॅनॉल 100 मीटरचं आपण ते पण असं तयार केलेलं आहे. दिवे घाटचं काम जे आहे ते साधारणतः मला अंदाज दिला पण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जेजुरीला मी आज फ्लायओव्हरची घोषणा करतोय. त्याची लांबी 2 किलोमीटर आहे, किंमत 250 कोटी आहे. या पुलामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल तर शहरातलं अपघाताचं प्रमाण कमी होईल. फलटण शहराचं 1 टाइम इम्प्रुव्हमेंट 97 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. या कामाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विशेष 6-7 किलोमीटर 6.7 किलोमीटर हा 4 लेन करण्याची मागणी होती, ही केली आहे. मी मागे पडलेला आलो तेव्हा निंबाळकरांनी मला की हा रस्ता मी पाहिला आहे आणि आता लवकर त्याचं काम सुरू होईल. नीरा रोडवरील आरोबी 72 मीटर सिंगल स्पॅन हा आरोबीमुळे अखंडित असा रस्ता जोडला जाईल. त्यामुळे सध्या होतल्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल. टेंभुर्णी पंढरपूर NH 561A लांबी 48 किलोमीटर, किंमत 950 कोटी. यात पंढरपूर बायपासची 9.5 किलोमीटर समाविष्ट आहे. त्याची पण आज मंजुरीची घोषणा करतो. पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड 39 किलोमीटर 13 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि 9.5 किलोमीटर टेंभुर्णी पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित आहे. शिर्डी अहिल्यानगर टेंभुर्णी होणारी वाहतूक पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर मंगळवेढा मार्गे शहरावर जाईल व अपघाताचं प्रमाण कमी होईल. उर्वरित 18 किलोमीटरचा DPR याचे काम हाती घेतलेलं आहे. त्यामुळे वाखरी ते अनवाणी, सातार रोड, कराड रोड व सांगळा रोड यांना क्रॉस करून मंगळवेढा रोडला ते तोंडले या ठिकाणी दोन्ही पालखी मार्ग मिळतात. त्या ठिकाणी फ्लायओव्हर मांडण्याचे करायचे आदेश मी दिले. 100 कोटीचा त्याची पण मंजुरी मी घोषित करतो. साधारणतः या प्रकल्पामध्ये माझी सगळ्या जनप्रतिनिधींना, आमदार खासदारांना, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला, NGOजला विनंती आहे की हा ग्रीन महामार्ग राहावा आणि त्यामुळे आम्ही तर झाडं लावलीच आहे पण ती इटॅक पण झालेली आहे. त्याचं संगोपन करणार आणि नवीन झाडं लावण्यामध्ये आपण जर पुढाकार घेतला तर हा पूर्ण ग्रीन मार्ग झाला तर फार मोठं योगदान होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या सोसायटीचे 3 पिलर आहेत: इथिक्स,
इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट आणि पर्यावरण वाचवलं पाहिजे. मी स्वतः वारंवार या गोष्टीत कामही करतो आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रदूषण ही समस्या फार गंभीर बनलेली आहे. मोठ्या शहरात तर खूप जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या हातात घेणं. आमच्या रोडवर जर अशा संस्था आल्या, इथे कदम आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ती झाडाची आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, तुम्ही लावा, मेंटेन करा आणि ती तुमची संस्थेने तेवढी लावली आहे अशी एक पाटी लावायची पण आम्ही परवानगी देऊ. आणि आपण याचं धार्मिक संस्थांनी पण पुढे यावं, ट्रस्टनी पुढे यावं आणि हा आपल्या सगळ्यांचा रोड आहे. हा चांगला झाला पाहिजे, अपघात न होता कामा नये कुठेही आणि आपल्या वारकऱ्यांबरोबर इथल्या जनतेलाही सुखद प्रवास झाला पाहिजे, सुसह्यता मिळाली पाहिजे.